प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये प्रचंड गडबड गोंधळ चालू आहे सध्या. म्हणजे कोणाचं काय चाललंय तर कोणाचं काय असं म्हणायला हरकत नाही आहे. आता या तिघीजणी डिस्कस करत असतात. आपलं नाव समोर आलं तर काय, तर अंकिता आणि हेतल ठरवतात की आपण माघारी व्हायचं. लगेच इरा म्हणते, अशा कशा फ्रेंड्स आहात तुम्ही, आपण प्लॅनिंग सोबत बनवलं होतं ना, ते काय नाही, तुम्ही आता मला शेवटपर्यंत साथ द्यायची, लगेच पळालात का स्वतःवर आलं तर. आता इकडे विशाल बिचारा टेन्शनमध्ये असतो की काय झालं नेमकं, कशासाठी बोलवलं असेल मला. मग तेवढ्यात तिथे बयो येते. मग तो विचारतो तिला, सरस्वती काय गं, काल काय झालं नाही, म्हणजे इथे इन्क्वायरी वगैरे माझी म्हणजे करतायत गं, हे नेमकं काल काय झालं मला आठवतच नाही आहे. मला एवढं आठवतं की तू सोबत होतीस माझ्या, आणि नंतर काय घडलं बस बरं इथे सांग मला. आता बयो त्याला म्हणते, सर तुम्हाला काहीच आठवत नाही आहे का कालचं. मग ती हळूहळू एक एक प्रसंग त्याला सांगायला लागते की सर तुम्हाला सरबत दिलं होतं, नंतर तुम्हाला म्हणजे कोणीतरी रंग लावला, ठसका लागला म्हणून मी तुम्हाला सरबत दिलं प्यायला, आणि मग तुम्हाला ते नशा चढल्यासारखं झालं आणि तुम्ही एक एक शब्द सारखा तोच शब्द बोलत होते. आता विशाल म्हणतो, काय मला भांग चढली होती, अरे बापरे, अगं पण मला कसलंच व्यसन वगैरे नाही आहे गं सरस्वती, तुला माहिती आहे मी कुठलंच व्यसन करत नाही. बयो म्हणते, हो हो सर, कोणीतरी तुम्हाला चुकून दिले ते, किंवा कोणीतरी गंमत केली आहे तुमची, पण तुम्हाला खरंच आठवत नाही का तुम्ही काल काय बोलत होतात ते. विशाल म्हणतो, काय बोलत होतो मी कोणाला हर्ट होईल असं बोललो का, म्हणजे काही विचित्र बोललो का, तुला काही बोललो का. हे बघ सॉरी, माझ्याकडनं असं काही तुला बोललं गेलं असेल किंवा कोणाला काही बोललं गेलं असेल तर. पण ती सौदामिनी काय करत होती तिथे. बयो म्हणते, अहो तुम्हाला सोडायला आले ना मी, तर त्या तिथेच होत्या. विशाल म्हणतो, मग तू मला का सोडलंस तिथे, एकट्याला का सोडून गेली. बयो म्हणते, अहो त्यानं मला रूल सांगत होत्या की इथे मुली येऊ शकत नाही, त्यामुळे मला काहीच बोलता आलं नाही त्यांना. तेवढ्यात राजाराम काका आले तिथे आणि म्हणतात, अहो विशाल सर तुम्हाला काय शोधलं, चला लवकर तुम्हाला बोलवलं आहे आतमध्ये. आता विशालला जरा टेन्शन आलं आहे, काय तमाशा झाला असेल. सौदामिनी आलेली आहे. पोटे सर खुणवतात दुष्यंत सरांना की तुम्ही विषय काढा. मग दुष्यंत सर उगाचं सीन क्रिएट करताय, म्हणजे काहीतरी म्हणजे माहोल गरम करायचा आहे त्यांना विशालबद्दल, म्हणून म्हणतात, काय असं कोणी हॉस्पिटलच्या प्रीमिसाइजमध्ये नशा वगैरे करतं का, हे चांगलं आहे का असं. आता सौदामिनी जरा बघत असते दुष्यंतकडे, काय बोलतोय दुष्यंत, पण ती त्याला इग्नोर करत असते आणि म्हणत असते, हे हॉस्पिटल माझं आहे त्यामुळे मी सांगेल तसंच होणार. आता पोटे पण मध्ये दुष्यंत सरांना सोबत करत असतो, हो ना विशाल सरांना आता काढूनच टाकलं पाहिजे हॉस्पिटलमध्ये. शेवटी सौदामिनी चिडते आणि म्हणते, पुरे झालं आता. ही सौदामिनी काय करायचं ना ते बरोबर करेल, सगळे हिशोब चुकते करेल, अगदी व्याजासकट. हे व्याजासकट जरा जास्ती वाटत नाही आहे का असो. तर आता विशाल आलाय तिथे. मग त्याला बसायला सांगते सौदामिनी आणि म्हणते, डॉक्टर विशाल तुम्ही जे केलं आहे काल हॉस्पिटलच्या आवारामध्ये ते गुन्हा आहे, तुम्ही नशा करून होते तिथे. आता इकडे इरा आली आहे आणि सरस्वतीला म्हणजे आपल्या बयोला विचारते, काय गं विशाल आलाय का, कुठे तो, मला दिसला नाही आहे, अगं तुझ्याशी बोलते मी. मग बयो तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते, इरा मला सगळं कळलं आहे, हे सगळं तू केलं आहे ना विशाल सरांसोबत. इरा आधी नाकबूल होते, काय बोलतेस, मी काही केलेलं नाही आहे. बयो म्हणते, मला सगळं कळलं आहे, अंकिताने ते जे सरबत दिलं होतं ना मला, त्यात गोळी घातलेली होती भांगेची. इरा खरं सांग, कबूल कर, हे सगळं तू केलं आहेस की नाही म्हणून. आता इरा म्हणत असते, म्हणजे इरा काहीच बोलत नाही, पण बयो तिला खूप फोर्स करत असते, खरं बोल इरा, कबूल कर. मग आता इकडे दुष्यंत सर विशालवर म्हणजे डॉमिनेट करायचा प्रयत्न करतात त्याला. काय विशाल सर तुम्ही हे सगळं का केलं. विशाल म्हणतो, मी काहीही केलेलं नाही आहे मुद्दाम, मी तिथे आलो होतो, कोणीतरी बोलवलं होतं मला म्हणून, आणि नंतर काय झालं ते मलाही आठवत नाही आहे, मी फक्त सरबत प्यायलो, मी मुद्दाम ते प्यायलेलं नाही आहे, कोणीतरी मुद्दाम केलं असेल माझ्यासोबत किंवा गंमत म्हणून केलं असेल. तेवढ्या शुभमकर पण आलेत बाहेर. बयोला विचारतात, काय गं बयो काय झालं, म्हणजे कळलं का कोणी केलं विशालच्या बाबतीत. हे असं व्हायला नको होतं गं, विशाल किती चांगला मुलगा आहे, मला असं वाटतं की मीच आज जाऊन बोलतो. बयो म्हणते, बाबा आतमध्ये मीटिंगच सुरू आहे. मग हे शुभमकर ठरवतात की आपण जाऊन विशालची बाजू तिथे मांडायची. पण आता इकडे इराला टेन्शन आलं आहे अजून असं दिसत नाही आहे. म्हणजे बयो तिला खूप बोलते, अगं इरा कबूल कर, अगं आत्ताच आपले बाबा एका धक्क्यातून सावरलेत, आता हे जर बाबांना कळलं ना तू केलं आहेस तर त्यांना पुन्हा मोठा धक्का लागेल, पोलीस इन्क्वायरी होईल, पोलीस येतील, मग चालेल का तुला, हे सगळं प्रकरण वाढेल, आणि तू हे का केलंस इरा, मला सांग, कबूल कर पटकन, तुला कबूल करायचं आहे की नाही. आता इरा काही लवकर कबूल होत नसते. शेवटी बयो म्हणते, ठीक आहे मी आज जाऊन सांगते सगळ्यांना. मग आता इरा म्हणते, थांब, मीच केलं आहे ते, पण मुद्दाम नाही केलं आहे मी.
मग आता इकडे शुभंकर आलेत केबिनच्या आतमध्ये, यांची मीटिंग सुरू असते तेव्हा, आणि विशालची बाजू मांडायला लागलेत. विशाल खूप चांगला मुलगा आहे, म्हणजे त्याला हॉस्पिटलमधनं काढू नका, त्याने खूप म्हणजे माझी सेवा केली होती हो, माझं दुखत होतं तेव्हा. आता हे दुष्यंत म्हणतात तुम्ही कोणाची परमिशन घेऊन आत आलात? शुभंकर म्हणतात अहो मला असं वाटलं की माझं मत मी मांडावं विशालबद्दल. मग दुष्यंत म्हणतात काय चाललं आहे इथे? एका रिप्युटेड हॉस्पिटलमध्ये तुम्ही आहात, एक डॉक्टर आहे नशा करतो काय, दुसरा डॉक्टर विदाऊट परमिशन त्याचं मत सांगायला येतो काय मीटिंगमध्ये, काही रूल्स नाही, काही नाही, ज्याला जसं वाटेल तसं वागतो इथे. काय डॉक्टर शुभंकर? अहो एवढे एक्सपिरियन्स डॉक्टर आहात ना तुम्ही, तुम्हाला एवढं पण कळत नाही मीटिंग सुरू असताना आतमध्ये येऊ नये म्हणून? म्हणजे तुमचं मत तुम्हाला मीटिंगपेक्षा जास्ती वाटतं का? शुभंकर म्हणतात सॉरी दुष्यंत सर, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग आता सौदामिनी म्हणते पुरे झालं, आता फक्त आणि फक्त सौदामिनी बोलणार, कारण हे हॉस्पिटल माझं आहे. मला असं वाटलं आता पुढे असं म्हणतात की काय हॉस्पिटल सौदामिनीचं आहे. असो, आता बयो म्हणत असे इरा कित्याक केलं तू हे सगळं? अगं तुझ्या गमतीत केलेल्या या गोष्टीमुळे ना या विशाल सरांच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात, त्यांच्यावर नाही ते आरोप केले जात आहेत. इरा मला सांग कशासाठी केलंस ग बाई हे सगळं? आता इरा म्हणते माझं टार्गेट विशाल नव्हता, माझं टार्गेट. आता बयो म्हणते काय तुझं टार्गेट? म्हणजे तुला विशाल सरांना ते सरबत नव्हतं पाजायचं का? इरा म्हणते नाही, मला ते सरबत तुला पाजायचं होतं. आता बयो म्हणते काय मला? आता पुन्हा इकडे मीटिंगमध्ये सौदामिनी म्हणत असते डॉक्टर विशाल ते ड्रिंक तुम्हाला कोणी पाजलं, तुम्ही पिलात मुद्दाम का तुम्हाला पाजलं गेलं, या सगळ्या गोष्टीची इन्क्वायरी होईल. आणि इन्क्वायरी होईपर्यंत तुम्हाला हे हॉस्पिटल सोडून कुठेही जाता येणार नाही. तुम्हाला डॉक्टर म्हणून इथेच रुजू व्हावं लागेल. आणि तुम्ही ज्या पेशंटवरती इलाज करताय, उपचार करताय, ते सगळे पेशंट बरे होऊन घरी जात नाही तोपर्यंत तुम्हाला हे हॉस्पिटल सोडता येणार नाही. आता खरं सांगू का प्रेक्षकांनो, सौदामिनी तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतीये, तिला काहीही करून विशालला इथे थांबवून घ्यायचं आहे तिच्या हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे हे प्रकरण या सौदामिनीला आवडलं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तिला निमित्त मिळालं ना बिचारीला तिच्या मुलाला इथे थांबवून घेण्यासाठी. शुभंकरांना सौदामिनीचा निर्णय खूप आवडला आहे. सौदामिनी विशालकडे काहीशी अशी बघते आणि शुभंकरसुद्धा विशालकडे आनंदाने बघताय, पण विशालला कळलं आहे की हे सगळं सौदामिनी मुद्दाम करते म्हणून. आता इकडे बयो इराला खूप बोलते काय अगं तू माझ्यावर राग काढायचा म्हणून हे सगळं केलंस? अगं इरा मला कबूल आहे तुझा माझ्यावर राग आहे, पण तो अशा पद्धतीने काढायची तुला काय गरज होती ग इरा? अगं तू बाबांनी दिलेले संस्कारसुद्धा विसरतीयेस. हे सगळं ना खूप महागात पडणार आहे तुला गंमत वाटते, पण आतमध्ये विशाल सर काय फेस करताय माहिती आहे का तुला? आणि बरंच काय बोलते बयो तिला. पण इरा म्हणते तू आता लेक्चर देऊ नकोस, मी सांगितलंय ना तुला मी केलंय, आता ह्याच्यातून काय मार्ग काढायचा तो सांग बाई मला. आता बयो म्हणते थांब जरा, मला विचार करू दे, मला वेळ दे विचार करायला. आणि इथेच त्यांनी आज हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. आज जरा कमी दाखवलं बाबा त्यांनी. आता पुढे आपण बघणार आहोत बयो विशालला सांगत असते कोणी केलं आहे त्याच्या बाबतीत हे सगळं. आता तिने स्वतःवर घेतलं आहे की काय ही जरा शंका आहे मला. शुभंकर कॉलेजमधल्या सगळ्या स्टुडंटला विचारत असतात की कोणी केलं विशालच्या बाबतीत मला सांगा. आणि इकडे सौदामिनी म्हणत असते काहीही झालं तरी विशालच्या बाबतीत जे झालंय ते समोर येता कामा नये, खरा गुन्हेगार सापडता कामा नये. तर आता बघूयात प्रेक्षकांनो काय धमाल घडते या विशालच्या प्रकरणात. प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना पुढचा आठवडा अगदी आनंदात जाओ आणि उद्याची सुट्टी सुद्धा. आणि हो, सावरकर सिनेमा मी उद्या बघायला जाणार आहे. आवर्जून तुम्हा सगळ्यांना पण सांगेल की नक्की बघा, अतिशय उत्कृष्ट मूवी. आपला रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.